मित्रांनो, आजचा ब्लॉग खूपच भन्नाट आहे. खिशात 1 रुपया नव्हता, पण तरीही वडापाव खाल्ला. शेंडीच्या बाजारात फिरलो आणि शेवटी काही लोकांनी आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव विचारलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज हवामान अगदी मस्त होता, ना पाऊस ना कसली घाई ना कोणतं टेन्शन. म्हणून विचार केला, चला आज थोडं फिरून येऊ आणि निसर्गाचा मनसुक्त आनंद घेऊ. आणि रस्त्यातील हिरवगार परिसर, थंडगार हवा आणि शांत वातावरण अनुभवत आपण पोहोचलो शेंडी गावात. आज मी शेंडी गावात आहे. आज शेंडी गावात बाजार होता. मग म्हटलं चला बाजारही फिरून घेऊ आणि त्याच्यासोबत थोडीफार शूटिंगही करून घेऊ. बाजार जवळपास उठत आला होता, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती. काही मोजकीच दुकाने होती. तर मित्रांनो, आता वाजलेत 4:45 आणि शेंडी जो बाजार आहे शुक्रवारचा, तो आता दुकानं सगळे आवरून राहिलेत आणि घरी निघून जाऊ राहिलेत. आपण लेट झालेलो आहेत मित्रांनो, पण मग तरी पण जेवढं आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला. फक्त बघत राहा. त्यात हे एक मिठाईचं दुकान दिसलं. काहीच नाही, आपलं दुकान का किती वाजेपर्यंत राहतं? आता शुक्रवारचा बाजार आहे ना, ते किती वाजेपर्यंत राहतं? आवरायचं ना बाजार तरी किती वाजेपर्यंत असो सकाळपासून? दरम्यान चालू होतो. हा, अच्छा अच्छा या टायमापर्यंत 5 वाजेपर्यंत. अच्छा अच्छा. तुमचं नाव काय? अच्छा अच्छा. तुमचं हे दुकान असतं मिठाईचं वगैरे, बरोबर? तर बघू शकता मित्रांनो, आता वेळ झालेली बंद करण्याची. हर दुकान बंद होणार आता इथून. हे का? तर नक्कीच शेंडीला आल्यावर इथून मिठाई घेऊ शकता तुम्ही. गरम जिलेबी पण असते. गरम जिलेबी असते का? तर गरम जिलेबी पण असते इथं काकांकडे. नक्कीच तुम्ही येऊन इथून घेऊ शकता, नाही का, ताजी ताजी. त्यानंतर पुन्हा बाजारात फेरफटका मारत पुढे निघालो आपल्या मित्राच्या GK कलेक्शन या दुकानात. पण मित्रांनो, एंट्री केलेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही गणपत केकरे भाऊ आहेत आपले मित्र आंबेवाडीचे, आणि त्यांचंच हे दुकान आहे मित्रांनो. तर नक्की इथं न्यू न्यू पॅटर्न आपल्याला बघायला मिळते. दुकानात कपड्यांचे अनेक नवीन आणि आकर्षक कलेक्शन पाहायला मिळाले आणि थोडा वेळ तिथेच घालवला. तर मित्रांनो, शेंडीत येऊन नक्की आपल्या मित्रापाशी तुम्ही घेऊ शकता कपडे. भरपूर असे पॅटर्न त्याच्याकडे अवेलेबल असतात. तेवढ्यात भूक चांगलीच लागली होती. मग सरळ आपल्या आवडत्या ठिकाणी म्हणजे शेंडी गावातील दाजींच्या हॉटेलमध्ये वडापाव खायला गेलो. तर इथं बघू शकता जस्ट मुलांची पण शाळा सुटलेली आहे मित्रांनो. ऐक ना, तुझ्या शाळेचं नाव काय? हा ना, कसं आहे? बरोबर. हे बघू शकता मित्रांनो, आता शाळा सुटलेली मित्रा. तर मित्रांनो, बघू शकता हे माझं फेवरेट दुकान गुरुदत्त. या ठिकाणी आपण वडापाव वगैरे खात असतो कायम, आणि आज पण आपण वडापाव वगैरे घेणार आहोत इथे. तर भरपूर अशी मस्त क्वालिटी इथं भेटते आपल्याला. आणि त्यानंतर आम्ही गरमागरम वडापाव खायला घेतले, एकदम क्वालिटी बाज. आणि दुर्दैवाने आज स्पेशल चटणी संपली होती. आणि ती दुसरी चटणी आपली, बापरे, ती चटणीसाठी आपण इथं बसलोय. पण तरीही वडापावची चव नेहमीप्रमाणे मस्तच होती. तर मित्रांनो, इथं चटणी खूप भारी असते, पण मग ती नेमकी संपली आहे, त्यामुळे आपण ही चटणी घेऊन राहिलो. हे बघू शकता तुम्ही.
अवघड यार. तर मित्रांनो छानपैकी असा नाश्ता केला आपण. भारी असा नाश्ता होता. वडापाव, पाववडे, खूपच छान वाटलं मित्रांनो. आणि हो, खिशात पैसे मात्र नव्हते, पण आपलं दाजींचं हॉटेल असल्यामुळं म्हटलं दाजी पैसे नंतर देतो आणि तेही हसत तयार कुठं झाले. का मित्रा? हा ना, नाशिक कडून आले का तुम्ही? इथले नाही का प्रॉपर? हा चालेल मित्रांनो, माझे हे मित्र म्हणजे भेटलेत. चॅनलचं नाव विचारत होते, अक्षय चौरे ब्लॉग. त्यांना मी सांगितले माझ्या चॅनलचं नाव. आणि बघू शकता हे पण शेंडीला फिरण्यासाठी आले होते. ते शेंडीला फिरण्यासाठी आलेत मित्रांनो, बघू शकता. ते खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून नाही का? चालेल, आपल्या चॅनल नक्की विजिट करा तुम्ही. हो हो, येतो माझं. चालेल चालेल, चला बाया. तर मित्रांनो, तुम्हाला शेंडी बाजार कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.